नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. निफ्टी सलग 2 दिवस एका नॅरो रेंजमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. आपण जी काल 25,600 ची लेवल दिली होती, तिथे मार्केट सपोर्ट घेताना दिसत आहे. पण आता उद्या काय? तेच आता डिस्कस करूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सलग 2 दिवस निफ्टी एका नॅरो रेंजमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. आज तर निफ्टीने ऑलमोस्ट 70 ते 80 पॉईंटमध्येच ट्रेड केला. मंगळवारच्या एका मोठ्या गॅपअप नंतर निफ्टी एक कॉन्सॉलिडेट करताना दिसत आहे तुम्हाला. आज निफ्टीने काल जी 15 मिनिटाची कॅन्डल बनवली होती, त्यामध्येच पूर्ण दिवस ट्रेड केला. अशा वेळी सर्वात जास्त त्रास ऑप्शन बायर्सना होतो, कारण त्यांचा सर्वात मोठा दुश्मन थीटा डिके त्यांच्या अगेन्स्ट काम करताना दिसतो. चला तर पाहूया उद्या मार्केट कसं काम करू शकते. मार्केटने जी काल लो बनवली होती, ती म्हणजे 25,560, तिच्या खाली जर मार्केट सस्टेन करते तर आपण एक सेल साईडला प्लॅन करू शकतो. आणि मार्केटमध्ये माझे सध्या कोणतेच बाय साईडला प्लॅन नाही आहेत. जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर कमीत कमी हा 25,850चा जो स्विंग बनवला आहे निफ्टीने, तो क्रॉस होऊ द्या, तरच तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता. पण माझे पर्सनली असे कोणते प्लॅन नाही आहेत. कारण जर तुम्ही डेली चार्टवर पाहाल तर निफ्टी थोडी बेरिशच वाटते. आणि मलाही वाटते की निफ्टी हा जो गॅप आहे, गॅप अप नंतरचा, तो फील करायला येऊ शकते. आणि निफ्टीमध्ये असं आणि निफ्टीमध्ये जो हा अपमूव्ह आला होता, तो एक न्यूज बेस्ड होता. आता निफ्टीने त्या न्यूजला कन्सिडर केलं आहे आणि आता निफ्टी जी पहिली होती तेच करण्याचा प्रयत्न करेल. कारण पहिली आपण पाहाल तर डाऊन साईडला जात होती निफ्टी. फक्त एक न्यूज आली, न्यूजमुळे मार्केट वर आलेलं आहे. माझं एक्सपेक्टेशन तेच आहे की निफ्टी परत डाऊन साईडला येऊ शकते. म्हणून मी तुम्हाला सेल साईडला बायस दिसत असेल. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा शॉर्टच ठेवूया, कारण थोडी तब्येत ठीक नाही. तुम्हाला माझ्या आवाजावरून समजलंच असेल. जर तुम्हाला आजचा अनालिसिस आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.